आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Good morning, students. So today we are going to study about the introduction about the biology. आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, सायटॉलॉजी, इकॉलॉजी ह्याच्या डिटेलमध्ये डेफिनेशन स्टडी केले आहेत. तर परत एकदा आपण ह्या सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या रिवाइज करूया. ओके, सो ॲनाटॉमी मीन्स स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्लॅन्ट आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स प्रेझेंट असतात त्या ऑर्गन्सचा डिटेलमध्ये स्टडी करणं. बायोकेमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग मॅटर. ओके, जे काही आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतं आणि मेटाबॉलिझम होत असताना ज्या काही रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात बाय युझिंग द व्हेरियस ऑर्गॅनिक ॲज वेल एज दी इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, ह्यांचा डिटेलमध्ये स्टडी आपण करणार आहोत. ओके, बायोकेमिस्ट्रीमध्ये. आता बायोकेमिस्ट्री ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती तुम्हाला प्रत्येक लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रेझेंट करावी लागेल. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण स्टडी करू शकतोय, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, ओके, नर्वस सिस्टीम आहे. त्याच्यानंतर पुढची टर्मिनॉलॉजी आहे सायटॉलॉजी. सायटॉलॉजी मीन्स द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल अँड सेल ऑर्गनेल्स. ओके, स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ सेल ऑर्गनेल्स. आता ह्या ठिकाणी ही जी टर्मिनॉलॉजी आहे, सायटॉलॉजी जी आहे, ही आपण 11वी आणि 12वीमध्ये अकॉर्डिंग टू द सेल डिव्हिजन, अकॉर्डिंग टू द व्हेरियस सेल ऑर्गनेल्स विच आर मेनली प्रेझेंट इन द ॲनिमल सेल ॲज वेल ॲज इन प्लांट सेल्स, ह्याचा डिटेलमध्ये आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. इकॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट. येतं लक्षात, स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, आणि नेक्स्ट डेफिनेशन आहे एम्ब्रिओलॉजी. ओके, एम्ब्रिओलॉजी म्हणजेच स्टडी ऑफ एन्व्हायरमेंटल स्टेजेस ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, सो एम्ब्रिओलॉजीमध्ये जे काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, ओके, व्हॉट एव्हर द इंटरनल स्ट्रक्चर्स विच आर मेनली प्रेझेंट अप टू द हॅचिंग और अप टू द बर्थ. म्हणजे एगमधून ज्या वेळेस जे काही स्मॉलर यंग वन्स बाहेर येत असतात, जे काही लार्वाज बाहेर येत असतात आणि ह्या लार्वाची जी डेव्हलपमेंट आहे ती कशा पद्धतीनं एगमध्ये चालू राहते ह्याचा डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. म्हणजेच काय, ज्या वेळेस मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होत असतात बघा, आफ्टर दी फ्युजन ऑफ द मेल गॅमेट दॅट इज द स्पर्म प्लस ओव्हम, ओके, अँड देन झायगोट फॉर्मेशन इज टेक्स प्लेस. ह्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, झायगोटमध्ये. आणि झायगोटचे सेरीज ऑफ चेंजेस तुम्हाला बघायला मिळतात. ओके, झायगोटमध्ये ह्या ठिकाणी पहिलं क्लिवेज आहे, ओके, फर्स्ट क्लिवेज, सेकंडरी क्लिवेज, टर्शरी क्लिवेज. ओके, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट द फॉर्मेशन ऑफ दी ब्लास्टुला इज टेक्स प्लेस. ह्या ठिकाणी काय तयार केलं जातं, ब्लास्टुला तयार होतो. ओके, ब्लास्टुलाचं पुढच्या कंडिशनमध्ये गॅस्ट्रुला तयार होणार आहे. इट इज कन्व्हर्टेड इन टू अ गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुला म्हणजे ह्या ठिकाणी नंबर ऑफ द सेल्स विच आर अरेंज्ड हिअर. ओके, आणि हे जे सेल्स आहेत ह्याची फर्दर डेव्हलपमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ओके, आणि ह्या गॅस्ट्रुलाचं रूपांतर मग कशामध्ये केलं जातं, फिटसमध्ये होणार आहे, फिटसमध्ये. तर ह्या ज्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटल ज्या स्टेजेस आहेत ह्या स्टेजेसचा डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजेच काय, एम्ब्रिओलॉजी. इट इज कॉल्ड ॲज दी एम्ब्रिओलॉजी. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे एंडोक्रायनॉलॉजी. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे एंडोक्रायनॉलॉजी. सी हिअर, एंडोक्रायनॉलॉजी. आता एंडोक्रायनॉलॉजीमध्ये आपण ज्या काही एंडोक्राइन ग्लँड्स असणार आहेत आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या काही एंडोक्राइन ग्लँड्स असतात. आता एंडोक्राइन ग्लँड्स म्हटल्यानंतर काय काय आपण विचारात घेऊ शकतो
जे ऑर्गन्स आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रेझेंट असतात, इंटरनल रिजनमध्ये प्रेझेंट असतात आणि ह्याच्या मार्फत हार्मोन्स सिक्रेट होत असतात. ओके, सिक्रेशन ऑफ द हार्मोन्स दीज आर मेनली टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द एंडोक्राइन ग्लँड्स. सी हिअर, स्टडी ऑफ, काय म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी, स्टडी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स, स्टडी ऑफ endocrine glands, okay, and hormones actions in animals, and hormonal action in animals is called as the endocrinology. आता ह्या ठिकाणी एंडोक्रायनॉलॉजीमध्ये आपण कुठले कुठले एक्झाम्पल स्टडी करू शकतोय बघा. पँक्रियाज आहेत. ओके, पँक्रिया ही वन ऑफ द इम्पॉर्टंट ग्लँड आहे. इट इज द लार्जेस्ट ग्लँड इनसाइड अवर बॉडी. इट इज मिक्स्ड ग्लँड, ही मिक्स्ड ग्लँड आहे, येते लक्षात. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड, इट इज मेनली प्रेझेंट इनसाइड द ब्रेन. ओके, त्याच्यानंतर आहे थायमस, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, ओके. तर ह्या सगळ्या ग्लँड्सचा डिटेलमध्ये स्टडी करणं. आणखीन बऱ्याचशा ग्लँड्स आहेत, लिव्हर आहे, त्याच्यानंतर टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत. ह्यांच्यामार्फत जे काही सिक्रिशन्स म्हणजे जे काही हार्मोन्स सिक्रेट होत असतात ते हार्मोन्स डिरेक्टली ब्लडमध्ये काय केले जातात, पोहोचवले जातात आणि ब्लड मार्फत ते वेरियस ऑर्गन्सपर्यंत हार्मोन्स हे प्रोव्हाइड केले जातात. येते लक्षात. सो हिअर इन एंडोक्रायनॉलॉजी वी आर स्टडी अबाउट दी वेरियस एंडोक्राइन ग्लँड्स अँड द हार्मोनल ॲक्शन्स विच आर प्रेझेंट इन द ॲनिमल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी ही मेडिकलशी रिलेटेड टर्म आहे, टर्मिनॉलॉजी आहे. ओके, स्टडी ऑफ डिसीजेस, स्टडी ऑफ वेरियस डिसीजेस म्हणजेच पॅथॉलॉजी. स्टडी ऑफ वेरियस डिसीजेस, जे काही डिसीजेस असतात, जे फॉर एक्झाम्पल when the persons which are mainly present in unhealthy conditions, ज्यावेळेस पर्सन्स अनहेल्दी कंडिशन्समध्ये राहत असतात त्यावेळेस ते बऱ्याचशा डिसऑर्डरनी सफर होऊ शकतात. ओके, आता कॉमन डिसऑर्डर सगळ्यांना माहीतच आहे, सर्दी, खोकला, ताप हे सगळे कॉमन डिसऑर्डर्स आहेत. परंतु ज्यावेळेस आपण कॅन्सर, ट्यूमर, एड्स अशासारख्या वेगवेगळ्या डिसीजेसचा स्टडी करतोय त्याला आपण काय म्हणू शकतोय, पॅथॉलॉजी. ओके, स्टडी ऑफ द वेरियस डिसीजेस, अगदी छोट्यातला छोटा डिसीज असू दे किंवा मोठ्यातला मोठा डिसीज असू दे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजेच काय, पॅथॉलॉजी. नेक्स्ट आहे एन्झायमॉलॉजी. एन्झायमॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ एन्झाइम्स. Study of enzymes means here inside the when the living activities, when the life functioning activities which are mainly performed at that time, here the various enzymes are involved, not only for the life functioning activities but also when in plants the glycolysis, in plants photosynthesis or the various functions which are mainly takes place at that time, here the स्ट्रक्चर ऑर द एन्झाइम्स विच आर मेनली सिक्रेटेड. ह्या ठिकाणी हे जे सगळे एन्झाइम्स आहेत ह्या एन्झाइमचं सिक्रेशन केलं जातं, येतं लक्षात. सो हिअर एन्झायमॉलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ एन्झाइम्स. नेक्स्ट आहे फिजिओलॉजी. आता फिजिओलॉजी ही जी शाखा आहे त्याच्यामध्ये आपण ज्या सगळ्या लिव्हिंग सिस्टीम्स आहेत, ओके, ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करू शकतोय, येतं लक्षात. म्हणजे स्टडी ऑफ लिव्हिंग सिस्टीम्स इन अँड ऑर्गॅनिझम्स, स्टडी ऑफ
लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ज्या काही ॲनिमलच्या बॉडीमध्ये ज्या काही लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज असतात. आता लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीमचा डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजेच फिजिओलॉजी. येतं लक्षात? फिजिओलॉजी ही जी ब्रँच आहे ती खूप मोठी ब्रँच आहे आणि मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला फिजिओलॉजीशी रिलेटेड ज्या सगळ्या लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी होते, मग त्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गन्स त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा स्ट्रक्चर यांचा डिटेलमध्ये स्टडी तुम्हाला ह्या फिजिओलॉजीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि हे आपण ह्या 2 वर्षभरामध्ये अगदी डिटेलमध्ये सगळ्या ज्या लिव्हिंग फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. 11वीमध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर लोकोमोटिव्ह स्केलेटल सिस्टीम आहे. ओके. आणि ह्या ठिकाणी जी सगळ्यात महत्त्वाची आपल्या बॉडीमधली जी सिस्टीम आहे म्हणजेच काय तर एक्सक्रिटरी सिस्टीम, ह्याचासुद्धा आपण ह्या 11th स्टँडर्डमध्ये ह्या 3 ज्या मेन सिस्टीम्स आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. आणि 12वीमध्ये तुम्ही ज्या उरलेल्या सिस्टीम्स आहेत म्हणजेच रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, रिप्रोडक्शन आणि नर्वस सिस्टीम, ह्या उरलेल्या ज्या 4 ज्या लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी तुम्ही 12वीमध्ये करणार आहात. ओके. त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे पॅलिओन्टॉलॉजी. आता पॅलिओ याचा अर्थ काय आहे, फॉसिल्स. ओके. फॉसिल्सचा डिटेलमध्ये स्टडी ऑफ फॉसिल्स. हा जो फॉसिल्सचा जो अभ्यास आहे तो आपण 12th स्टँडर्डमधला जो इव्होल्युशनचा जो चॅप्टर आहे त्या इव्होल्युशनच्या चॅप्टरमध्ये तुम्ही करणार आहात. ठीक आहे. स्टडी ऑफ फॉसिल्स. स्टडी ऑफ फॉसिल्स. त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे बॅक्टेरिओलॉजी. बॅक्टेरिओलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ बॅक्टेरियाज. इट इज व्हेरी इझी चॅप्टर. स्टडी ऑफ बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया हे मोस्टली ह्या ठिकाणी जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये येत असतात. आता प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. न्यूक्लियस म्हणजेच काय, ह्या ठिकाणी जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नसणार आहे. आणि ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नसल्यामुळं ह्या ठिकाणी जे काही न्यूक्लिअर मटेरियल असणार आहे ते न्यूक्लिअर मटेरियल ह्या ठिकाणी फ्रीली डिस्पर्स्ड कंडिशनमध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके. जे काही जेनेटिक मटेरियल आहे DNA असणार आहे. ओके. त्याच्यानंतर जे काही RNA प्रेझेंट असणार आहे ते पूर्णतः कुठं असणार आहे, इट इज डिस्पर्स्ड कंडिशन. ह्या प्लॅन्ट ॲनिमल सेल्सच्या आतमध्ये हे डिस्पर्स्ड कंडिशनमध्ये प्रेझेंट असणार आहे. ह्याला आपण काय म्हणू शकतोय, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. येतं लक्षात. प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड दॅट्स वाय हिअर ऑल द न्यूक्लिअर मटेरियल विच इज मेनली प्रेझेंट इनसाइड धिस सायटोप्लाझ्मिक रिजन. ह्याला काय म्हटलं जातं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. मग आता ह्या ठिकाणी बॅक्टेरिओलॉजीमध्ये आपण पूर्ण जे काही बॅक्टेरियाज आहेत त्या सगळ्या बॅक्टेरियाचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे. ओके. सो धिस all the points which are going to discuss here in this bacteriology. पुढचा आहे व्हायरॉलॉजी. व्हायरॉलॉजी नेम and defects. Okay. Study of viruses.
आजकाल आपल्याला हे जे व्हायरसेस आहेत ह्या व्हायरसेसमुळं बरेचसे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे. येते लक्षात? हे जे व्हायरसेस जे आहेत ह्या व्हायरसेसमुळं आपल्याला ह्या ठिकाणी जे काही डिसिजेस आहेत, करोना हा जो व्हायरस जो आहे ह्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं आज ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन लेक्चर घेणं कारणीभूत ठरत आहे. येथे लक्षात फ्रंट टू फ्रंट लेक्चर न घेता आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला लेक्चर देणं भाग पडत आहे. पण आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की आणखीन थोड्या दिवसांनी ही जी परिस्थिती आहे ती नक्कीच निवळून जाईल आणि आपण पुन्हा एकदा ऑफलाईन कंडिशननुसार ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोतच. ठीक आहे. तर व्हायरॉलॉजीमध्ये आपण वेगवेगळे जे व्हायरसेस आहेत त्या व्हायरसेसचा डिटेलमध्ये स्टडी करूया. ठीक आहे. प्लांट व्हायरसेस आहेत, ॲनिमल व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियल व्हायरसेस आहेत. ओके. सो जे व्हायरसेस प्लांटला इन्फेक्ट करतात त्याला प्लांट व्हायरसेस असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस, TMV व्हायरस हे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. ओके. त्याच्यानंतर ॲनिमल व्हायरसमध्ये जे व्हायरसेस ॲनिमलला इन्फेक्ट करतात त्याला ॲनिमल व्हायरस असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बरेच व्हायरसेस आहेत. ओके. डेंग्यू, त्याच्यानंतर बाकीचे जे व्हायरसेस आहे, रेबीजचं व्हायरस आहे. ओके. त्याच्यानंतर हर्पीस व्हायरस आहे, चिकनगुनिया आहे. ओके. एड्स आहे, रिट्रो व्हायरस आणि हा करोना जो व्हायरस आहे. ओके. ह्याच्यामुळं बरेचसे जे डिफिकल्टी किंवा त्या पर्सनला त्याचे जे हेल्थ जे आहे ते पूर्णतः ह्या ठिकाणी नामशेष झालेलं आहे. बरेच जण लोक जे आहेत ते ह्या व्हायरसेसमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. अजूनही ह्या जो व्हायरसेसवरती म्हणजेच काय करोना ह्या व्हायरसवरती अजूनही आपल्याला एक स्पेसिफिक वॅक्सिन हे तयार झालेलं नाही आहे. ओके. तर डेफिनेटली काही दिवसानंतर ह्याच्यावरती वॅक्सिन्स हे नक्कीच तयार होईल. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी म्हणजे स्टडी ऑफ क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स आहेत. ओके. प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आपण ह्या टेक्झॉनॉमीमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे जेनेटिक्स. जेनेटिक्स ही जी ब्रँच आहे ती सगळ्यात महत्त्वाची ब्रँच आहे. ओके. अँड हिअर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. जेनेटिक्समध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत? स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. हेरिडिटी याचा अर्थ आहे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स विच आर मेनली ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. Okay, similar characteristics which are mainly transferred from one generation to the another generation. And variations means some different characteristics are transferred from one generation to the another generation. जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर आपण एक्झॅक्टली आपल्या आईवडिलांची फोटोकॉपी नाही आहोत. वी आर नॉट एक्झॅक्ट फोटोकॉपी ऑफ आवर पॅरेंट्स. तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईवडिलांच्यामध्ये तुम्हाला काही फरक पण दिसू शकतो आणि काही सिमिलॅरिटी पण दिसू शकते. आता सिमिलॅरिटी म्हणजेच काय? तुम्ही अनुवंशिकता म्हणू शकताय. आणि डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स याचा अर्थ काय आहे? त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारं व्हेरिएशन्स. आणि शेवटची टर्मिनॉलॉजी आहे इव्होल्यूशन. इव्होल्यूशन इट इज द स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. ओके. ह्याच्यामध्ये आपण अगदी आपल्या ॲन्सेस्टरपासून ते आत्तापर्यंत जे काही स्पेसीज तयार झालेले आहेत ह्यांचा डिटेलमध्ये स्टडी करू शकतो आहे. म्हणजे एव्हरी ऑर्गॅनिझम्स दीज आर मेनली फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ अ सिंगल सेल. प्रत्येक जो ॲनिमल आहे तो सिंगल सेलपासून तयार झालेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होत गेलेलं आहे ह्याचा डिटेलमध्ये स्टडी आपण ह्या इव्होल्यूशन ह्या टॉपिकमध्ये करणार आहोत. That is the study of origin and evolution of life.
थांब. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काही फादर्सची नावं स्टडी करूया. ओके, फादर ऑफ जेनेटिक. सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव आपण ह्या ठिकाणी बघूया. ओके, फादर ऑफ जेनेटिक्स. बऱ्याचदा तुम्ही ह्या सायंटिस्टचं नाव ऐकलेलं आहे. ओके, सो नेम ऑफ द सायंटिस्ट इज ग्रिगर जॉन मेंडेल. वन बाय वन तुम्ही ह्या प्रत्येक जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. डेफिनेटली तुम्हाला नीटवरती ह्याच्यावरती नीटसाठी तुम्हाला ह्या सायंटिस्टच्या नावांच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट आहे फादर ऑफ म्युटेशन. Father of mutation, Hugo de Vries. Name of the scientist is Hugo de Vries. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टचं नाव आहे फादर ऑफ टेक्झॉनॉमी. फादर ऑफ टेक्झॉनॉमी. माझ्या पाठीमागूनच तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे. कार्लस लिनियस. ओके, कार्लस लिनियस ही इज अ फादर ऑफ टेक्झॉनॉमी. त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहे फादर ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप आपल्या बॉडीमध्ये 3 असतात. ब्लड ग्रुप ए बी आणि ओ. 4 ब्लड ग्रुप असतात अकॉर्डिंग टू द 3 ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ओके, ए बी आणि ओ ब्लड ग्रुप. तर ह्यांचा शोध कुणी लावलेला आहे तर कार्ल लँडस्टीनर. नेम ऑफ द सायंटिस्ट इज कार्ल लँडस्टीनर. त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहेत फादर ऑफ इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी याचा अर्थ आहे इम्युन सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारी जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे. ओके, नाव आहे एडवर्ड जेन्नर. एडवर्ड जेन्नर. नेम ऑफ द सायंटिस्ट इज एडवर्ड जेन्नर. इम्युनॉलॉजी याचा अर्थ काय आहे इम्युनिटी, स्टडी ऑफ द इम्युन सिस्टीम ऑफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्या बॉडीमध्ये जी काही इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक क्षमता आहे, तर ही इम्युन सिस्टीम ह्यांचा जो शास्त्रज्ञ ह्यांचा शोध जर कुणी लावला असेल तर त्याचं नाव आहे एडवर्ड जेन्नर. त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहे फादर ऑफ मेडिसिन. फादर ऑफ medicine and the name of the scientist is Hippocrates. Next आहे father of modern genetics. Father of modern genetics. आता हे फादर ऑफ जेनेटिक्स जॉर्ज जॉन मेंडेल आहे आणि फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स आहे त्यांचं नाव आहे थॉमस हंट मॉर्गन किंवा त्यांना TH मॉर्गन पण म्हटलं जातं. ओके, त्यांना TH मॉर्गन सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे आता हे तीनही ज्या ब्रँचेसच्या जे काही शास्त्रज्ञ आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत, पहिल्या लेक्चरच्या वेळेस आपण बघितलेलेच आहेत.
ओके, पहिला आहे फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी, नेम ऑफ द सायंटिस्ट इज अरिस्टॉटल. ओके, फादर ऑफ झूलॉजी, सेम अरिस्टॉटल. फादर ऑफ बॉटनी, थियोफ्रास्टस. फादर ऑफ मॉडर्न बॉटनी, फादर ऑफ मॉडर्न बॉटनी, नेम ऑफ द सायंटिस्ट इज कार्लस लिनियस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टचं नाव आहे फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी लुईस पाश्चर. अँड सगळ्यात महत्त्वाचं जे थिंग आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, लामार्क. लामार्कनं एक बुक लिहिलेलं आहे. ओके, आणि त्या बुकचं नाव आहे फिलॉसॉफी. ह्याच्यावरती डेफिनेटली तुम्हाला नीटसाठी क्वेश्चन हा विचारला जातो. फिलॉसॉफी झूलॉजिक, झूलॉजिक. ओके, हे बुक ह्या लामार्क ह्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. ओके, सो डेफिनेटली ह्याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स हे विचारले जातात. सो अगेन वी विल गोइंग टू स्टडी अबाउट दी फादर ऑफ जेनेटिक्स, जॉर्ज जॉन मेंडेल. फादर ऑफ म्युटेशन, ह्युगो डी व्रिस. फादर ऑफ टेक्झोनॉमी, कार्लस लिनियस. फादर ऑफ ब्लड ग्रुप, कार्लस लँडस्टीनर. फादर ऑफ इम्युनॉलॉजी, एडवर्ड जन्नर. फादर ऑफ मेडिसिन, हिपोक्रेट्स. फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, थॉमस हंट मॉर्गन. फादर ऑफ बायोलॉजी, अरिस्टॉटल. फादर ऑफ झूलॉजी, अगेन अरिस्टॉटल. फादर ऑफ बॉटनी, थियोफ्रास्टस. फादर ऑफ मॉडर्न बॉटनी, कार्लस लिनियस. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, लुईस पाश्चर. अँड लामार्क ह्या सायंटिस्टनी सगळ्यात महत्त्वाचं बुक लिहून ठेवलेलं आहे. त्या बुकचं नाव आहे फिलॉसॉफी झूलॉजिक. ओके, सो ह्या ठिकाणी आपलं हे आजचं लेक्चर आपण थांबूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.